गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय चॅनल. आय एम राहुल. आपण ह्या लेक्चरमध्ये आज सबसिडियरी बुक्स बघणार आहोत. त्यामध्ये आपण त्याचं मिनिंग, टाईप्स ऑफ सबसिडियरी बुक्स, कॅश बुक्स, टाईप्स ऑफ कॅश बुक्स आणि फॉर्मॅट ऑफ कॅश बुक हे सगळे पॉईंट आपण ह्या लेक्चरमध्ये कवर करणार आहोत. तर प्लीज लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे की तुम्हाला 100% कळेल. ओके. जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल किंवा काही फीडबॅक द्यायचा असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. ओके. तर आपण मिनिंग बघून घेऊ. आता सबसिडियरी बुकचं मिनिंग बघितलं जनरली तर जे आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन केले, जर्नल एंट्रीमध्ये जे बिझनेस ट्रान्झॅक्शनचे आपण रेकॉर्ड केले त्याचं सेपरेट बुक्समध्ये आपण मेंटेन करतो. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल, ते लेक्चर माझं केलं नसेल जनरल एंट्रीचं, तर प्लीज डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर तुम्ही जाऊन तिथं लेक्चर बघू शकतात. ओके. तर तिथं आपण कॅश अकाउंट टू परचेस अकाउंट, कॅश अकाउंट टू सेल्स अकाउंट अशी आपण एंट्री केली आहेत. तर जेवढे पण कॅशचे ट्रान्झॅक्शन असतात ते कॅशचे ट्रान्झॅक्शन आपण सेपरेट कॅश बुकमध्ये करतो. त्याला अशा सेपरेट एंट्रीला आपण सबसिडियरी बुक्स असे म्हणू. ओके. तर इथं रीड करून घेऊ आपण. सब डिविजन ऑफ जर्नल इज नोन ॲज सबसिडियरी बुक. इट हेल्प्स इन मेंटेनिंग सेपरेट बुक्स फॉर पर्टिक्युलर टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन which are repetitive and a large number in large number. Okay. Journal is a subdivided into numbers of specific entry or prime entry because when a transaction takes a place it is first record in a one of these books and are subsequently posted to the respective accounts in the ledger. म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला असं सेपरेट कॅश बुक, कॅशचे जेवढे पण ट्रान्झॅक्शन आहे ते कॅश बुकमध्ये रेकॉर्ड करायचे, परचेसचे जेवढे ट्रान्झॅक्शन आहे परचेस बुकमध्ये रेकॉर्ड करायचे, सेल्सचे ट्रान्झॅक्शन सेल्स बुकमध्ये रेकॉर्ड करायचे. असे सेपरेट जे अकाउंट आपल्याला तयार करायचे, बुक्स तयार करायचे, त्याला आपण सबसिडियरी बुक म्हणू. आणि ते सबसिडियरी बुक झाल्यानंतर, रेकॉर्ड केल्यानंतर आपण पुढं लेजरमध्ये पोस्टपोन करणार आहोत. ओके. तर आपण त्याचे सबसिडियरी बुकचे टाईप्स बघून घेऊ. त्याचे आता इथून एकूण 8 टाईप्स आहेत. ओके. ते वन बाय वन आपण इथे थोडं समजून घेऊ बेसिक मिनिंग. आता सगळ्यात फर्स्ट म्हणजे कॅश बुक. कॅश बुकमध्ये तुम्हाला मी आताच सांगितलं, जेवढे पण कॅशचे जे ट्रान्झॅक्शन आहे, कॅश रिसिप्ट आणि कॅश पेमेंट, ज्या बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश रिसिव्ह होते किंवा कॅशचे पेमेंट केलं जातं कॅशनी, ते सर्व रेकॉर्ड आपण कॅश बुकमध्ये करू. ओके. आता परचेस बुक म्हणजे जेवढे पण आपण परचेस करतो आहे, जेवढे पण ट्रान्झॅक्शन परचेसच्या रिलेटेड आहे तेवढं सर्व ट्रान्झॅक्शन आपण परचेस बुकमध्ये रेकॉर्ड करू. आता जे तुम्हाला नावं दिसत आहे परचेस बुक, कॅश बुक, त्या नावातच तुम्हाला मिनिंग कळून जाईल. ओके. तर आता सेल्स बुक आहे. सेल्स बुक म्हणजे तुम्हाला कळालं असेल जेवढे पण सेल्सचे जे ट्रान्झॅक्शन असेल ते सर्व सेल्स बुकमध्ये येईल. याचं आपण डीपमध्ये समजून घेणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. म्हणजे आपण वन बाय वन सर्व टाईप्स कवर करणार आहोत. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सगळं एकदम बेसिक असं मिनिंग क्रिएट करून देईल, तुम्हाला एकदम समजून सांगेल, म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी पूर्ण कवर करणार आहे. तर फोर्थ टाईप आहे परचेस रिटर्न बुक्स. जे आपण परचेस करणार आहोत ते रिटर्न जे करू आपण त्याला, ते रिटर्न केलेली गुड्स आपण परचेस रिटर्न बुक्समध्ये मेंटेन रेकॉर्ड करणार आहोत. आता सेल्स रिटर्न म्हणजे जे सेल्स रिटर्न, जे कस्टमरला आपण सेल्स केलेलं आहे माल, तो रिटर्न आला म्हणजेच त्याचे रेकॉर्ड आपल्याला सेल्स रिटर्न बुकमध्ये करायचं आहे. बिल रिसिवेबल आणि बिल पेमेंट, जेवढं पण बिल रिसिव्ह करतो आहे किंवा पे करतो आहे ते बिल रिसिवेबल बुक, बिल पेमेंट बुकमध्ये रेकॉर्ड केले जातील. आणि जो ट्रान्झॅक्शन ह्या सर्व बुकमध्ये रेकॉर्ड होत नाही त्याला आपण जर्नल प्रॉपर बुकमध्ये मेंटेन करूया. ओके. आता पुढं बघूया कॅश बुक. सगळ्यात पहिलं म्हणजे टाईप्स कॅश बुक आहे. तर आपण कॅश बुक म्हणजे काय ते समजून घेऊया. कॅश बुक इज अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्री इन विच ओनली कॅश रिसिप्ट अँड कॅश पेमेंट आर रेकॉर्डेड. कॅश बुक म्हणजे कॅश बुकमध्ये ओनली कॅश रिसिप्ट आणि कॅश पेमेंट, जेवढे पण ट्रान्झॅक्शन कॅशचे रिलेटेड आहे सर्व ट्रान्झॅक्शनचा रेकॉर्ड आपण कॅश बुकमध्ये करू. ओके. त्याचे काही पॉईंट दिलेले आहे, आपण ते समजून घेऊया. फर्स्ट पॉईंट बघूया. इट इज अ डिवायडेड इंटू 2 साईड. आता कॅश बुक आहे ना, ते 2 साईडमध्ये डिवायडेड केलेले असतात. एक म्हणजे डेबिट साईड, सेकंड म्हणजे क्रेडिट साईड. जी डेबिट साईड असते त्याला रिसिप्ट साईड म्हणू आपण, आणि जी क्रेडिट साईड असते त्याला पेमेंट. ओके. आता रिसिप्ट साईड म्हणजे जेवढं पण जे रिसिव्ह होणार आहे आपल्याला, म्हणजे चेक, कॅश, ड्राफ्ट रिसिव्ह होणारे ते सर्व आपण रिसिप्ट साईडमध्ये डेबिट साईडला मेन्शन करू. इथं मी सेकंड याच्यात पॉईंटमध्ये ते सांगितलेलं आहे. वेन द कॅश, चेक और ड्राफ्ट इज रिसिव्ह, द डिटेल्स आर रेकॉर्डेड ऑन द लेफ्ट हँड साईड विच इज नोन ॲज अ रिसिप्ट साईड अँड डेबिट साईड.
ओके. आता थर्ड पॉईंट बघितला, व्हेन अ कॅश चेक और ड्राफ्ट इज इश्यू, म्हणजे जेवढं पण आपण कॅश चेक आणि ड्राफ्ट हे इश्यू करू म्हणजे देऊ पुढच्याला, तेव्हा आपण त्याचं रेकॉर्ड पेमेंट साईट क्रेडिट साईडला रेकॉर्ड करू. ओके, म्हणजे इथे राईट हँड साईडला आहे. आणि फोर्थ पॉईंट आहे, इट इज अ लेजर सिन्स इट कन्स्टिट्यूट क्लासिफाईड रेकॉर्ड ऑफ ऑल कॅश ट्रान्झॅक्शन्स इन द फॉर्म ऑफ लेजर. पण जेवढं पण ट्रान्झॅक्शन करू ते लेजरच्या फॉर्ममध्ये करणार आहोत. ओके, आपण बघितलं ते जर्नलच्या फॉर्म बघितला आपण स्टार्टिंगला जनरल एंट्रीमध्ये. आता आपल्याला लेजरच्या फॉर्ममध्ये करायचं आहे. ओके, ते तुम्हाला जेव्हा आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बघू तेव्हा मी एकदम समजून क्लिअर सांगणार आहे. ओके, आता फिफ्थ पॉईंट आहे, हेल्प इन फाइंडिंग आउट कॅश बॅलन्स ॲट द एंड ऑफ अ पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियड. आता कॅश बुक करण्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे की आपल्याला कॅश तो बॅलन्स आहे कॅशचा तो फाइंड आउट करायचा असतो. ओके, आता कॅशबुकचे बी काही टाईप्स पडतात. ते म्हणजे एक सिम्पल कॅशबुक. ओके, आणि सेकंड म्हणजे कॅशबुक विथ अ कॅश अँड बँक कॉलम, त्याला आपण 2 कॉलम कॅशबुक म्हणू. आणि फर्स्ट आहे कॅश कॉलम ऑनली. ओके, आणि थर्ड आहे पी टी कॅशबुक. तुम्हाला ते 1 बाय 1 मी क्लिअर करून देईल. आता सगळ्यात मेन म्हणजे फर्स्ट टाईप बघू आपण, एक सिम्पल कॅशबुक. ओके, सिम्पल कॅशबुक म्हणजे काय, सिम्पल कॅशबुक हॅज अ 1 अमाऊंट कॉलम ऑन इच ऑफ रिसिप्ट साईट अँड पेमेंट साईट. आता सिम्पल कॅशबुकमध्ये एकच कॉलम राहणार आहे, फक्त कॅशचा कॉलम, जिथं बँकेचा कॉलम राहणार नाही. जो पुढचा जो टाईप आहे त्यात बँकेचा कॉलम आपल्याला ॲड करायचा आहे. याच्यात फक्त आपल्याला काय बघायचं आहे की सिम्पल कॅशबुकमध्ये फक्त कॅश कॉलम असतो. ओके, 1 अमाऊंट कॉलम. ओके, आणि इट इज रेकॉर्डेड ऑनली कॅश रिसिप्ट अँड पेमेंट. आणि याच्यात फक्त कॅश रिलेटेड पेमेंट्स आणि रिसिप्ट रेकॉर्ड केले जातील. बँक रिलेटेड रेकॉर्ड केले जाणार नाही, म्हणजे चेकचा रेकॉर्ड याच्यात केला जाणार नाही. ओके, याच्यात फक्त कॅश रिसिप्ट आणि कॅश पेमेंटचा रेकॉर्ड केला जाईल. धिस कॅश बुक इज सुटेबल फॉर ट्रेडर्स ऑपरेटिंग ऑन अ व्हेरी स्मॉल. जे पण छोटे मोठे बिझनेस आहे ते हे सिम्पल कॅशबुक रेफर करतात. ओके, तर दिस कॅशबुक इज प्रिपेअर्ड टू कीप रेकॉर्ड ऑफ ऑल कॅश ट्रान्झॅक्शन अँड फाइंड द कॅश बॅलन्स ॲट द एंड ऑफ अ पर्टिक्युलर अकाउंट पिरियड. म्हणजे सिम्पल कॅशबुक हे काय करतं, कॅश बॅलन्स फाइंड करायचं काम करतं. ओके, आणि पूर्ण जे कॅश ट्रान्झॅक्शन आहे त्याचं रेकॉर्ड करण्याचं काम करतं. ओके, आणि द सोर्स डॉक्युमेंट फॉर रिटर्न सिम्पल कॅशबुक आर ॲज अंडर. आपण जे सोर्स डॉक्युमेंटचा व्हिडिओ बघितला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन दिली. तुम्ही जर बघितलं नसेल, तुम्ही तर लेक्चर अटेंड केलं असेल तर प्लीज डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकतात. त्याच्यामध्ये मी काही सोर्स डॉक्युमेंट सांगितले, ते कॅश रिलेटेड जे सोर्स डॉक्युमेंट आहे म्हणजे त्याचं एव्हिडन्स म्हणून, त्याचा पुरावा म्हणून, ते म्हणजे कॅश रिसिप्ट रिसिव्ह, कॅश रिसिप्ट इश्यू, कॅश मेमो रिसिव्ह आणि कॅश मेमो इश्यू. ओके, आणि फिफ्थ आहे वाउचर्स. या सर्व जे सोर्स डॉक्युमेंट आहे ते इथं कॅश रिसिप्टमध्ये सिम्पल कॅशबुकमध्ये आपण अटॅच करणार आहोत. आता फॉर्मॅट बघितला सिम्पल कॅशबुकचा एकदम इझी आहे. आपण जो डबल एंट्रीचा फॉर्मॅट बघितला होता, डबल एंट्री बुककीपिंग, त्या टाईपचा आहे. फक्त इथं काय, आता इथं स्टार्टिंग करूया आपण. इन द बुक्स ऑफ, इथं कंपनीचं नेम व बिझनेसचं नेम येईल. नंतर सिम्पल कॅशबुक हे सगळ्यात मेन आहे. इथं एक मार्क तुम्हाला जेव्हा एक्झामच्या टायमाला तुम्हाला हे लिहिणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर हे स्किप केलं तर तुम्हाला इथं 1 व 2 मार्क जाऊ शकतात. ओके, आता ही लेफ्ट हँड साईड आहे ती डेबिट साईड म्हणतो आपण, आणि जी राईट हँड साईड आहे ती आहे क्रेडिट साईड. जी डेबिट साईड आहे त्याला पर्टिक्युलर किंवा रिसिप्ट साईड म्हणूया, आणि जी राईट हँड साईड आहे क्रेडिट साईड त्याला आपण पेमेंट साईड म्हणूया. ओके, जेवढे पण रिसिप्ट होतील, जेवढं पण कॅशच्या थ्रू आपल्याला च्या पेमेंट येणार आहेत ते आपण रिसिप्ट साईडला आपण रेकॉर्ड करूया, आणि जे पण आपण पेमेंट करणार कॅशमध्ये ते आपण क्रेडिट साईडला रेकॉर्ड करू. ओके, आता डेट कॉलम हे आर नंबर मीन्स रिसिप्ट नंबर. ओके, जेवढं पण रिसिप्ट येणार आहे आपल्याला, जे रिसिप्टचे नंबर आहे ते इथं करणार आहोत. एल एफ म्हणजे तुम्हाला माहिती आहे ज्या ठिकाणी बिझनेस ट्रान्झॅक्शनचं केलेलं आहे आपण त्या बुकमध्ये, त्या बुकचा जो पेज नंबर आहे तो इथं रेकॉर्ड केला जातो, आणि इथं अमाऊंट येणार आहे. सेम इथं डेट, इथं फक्त पेमेंटचे ट्रान्झॅक्शन राहतील, इथं व्हाउचर नंबर येईल. ओके, आणि इथं अमाऊंट. तर आता रेकॉर्डिंगची सिम्पल कॅशबुकमध्ये रेकॉर्डिंग कशी केली जाते. ओके, आता इथं स्टेप बाय स्टेप बघू आपण. प्रिवियस मंथ्स बॅलेन्स और ओपनिंग बॅलेन्स. ओके, जे प्रिवियस इयर, जे मागच्या इयरचं जे सिम्पल कॅशबुक असेल त्याचा जो क्लोजिंग बॅलन्स असतो तो आपल्या ह्या इयरच्या कॅशबुकमध्ये तो ओपनिंग बॅलन्स असतो. ओके, ओपनिंग बॅलन्स असतो. आणि इफ एनी अपियर्स ऑन द रिसिप्ट साईट ॲज टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि तो जो बॅलन्स आहे तो आपण डेबिट साईडला
रेकॉर्ड करू आणि त्याला काय म्हणू आपण टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके, ब्रॉड डाऊन हे BD म्हणजे ब्रॉड डाऊन. ओके, इन कॅश ऑफ न्यू बिझनेस कॅपिटल कंट्रीब्युटेड contributed by a proprietor appears on the receipt side as to capital account. When cash is received on any account, the name of the account is entered in particular column on the receipt side. जेवढं पण कॅश आपल्याला रिसीव होणार आहे ती सर्व आपण रिसिप्ट साईडला मेंटेन करणार आहे लेफ्ट हँड साईडला. ओके, आणि वेन कॅश इज पेड ऑन एनी अकाउंट द नेम ऑफ अकाउंट्स इज एंटर्ड इन अ पर्टिक्युलर कॉलम ऑन द पेमेंट साईड. जेवढं पण आपण पेमेंट करणार आहोत ते सर्व आपण पेमेंट साईडला मेन्शन करणार आहोत. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. कॅश पेड टू मिस्टर राहुल. ओके, राहुलला कॅश पेड केली तर इथं आपल्याला कॅश अकाउंटने लिहायचं आहे. हे कॅशबुकमध्ये आपण काय लिहू, राहुलचं अकाउंट लिहू. राहुलला कॅश दिली ना आपण तिथं कॅश अकाउंटने तिथं आपल्याला काय येईल, राहुलचं अकाउंट येईल. ओके, नंतर बघू आपण ट्रान्झॅक्शन आर टू बी रेकॉर्डेड इन द ऑर्डर ऑफ डेट ओनली. दिस कॅशबुक इज सुटेबल फॉर अ ट्रेडर्स ऑपरेटिंग ऑन अ स्मॉल स्केल. जे पण छोटे बिझनेस आहे त्यांना हे सुटेबल आहे सिम्पल कॅशबुक. ओके, आता ते बॅलन्सिंग बघू, त्याच्या बॅलन्स कसा टॅली केला जातो. आफ्टर रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन जेवढं पण रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन झाले असेल सर्व डेबिट अँड क्रेडिट साईडला, नंतरून ऑफ अ पर्टिक्युलर पिरियड सिम्पल कॅश इज बॅलन्स टू फाइंड आउट अ बॅलन्स ऑफ कॅश इन हँड. मग आपल्याला दोघं टॅली करून त्याचा बॅलन्स फाइंड आउट करायचा कॅश इन हँड, आपल्याकडे कॅश किती अवेलेबल आहे. ओके, बट दिस इज डन बाय रेकॉर्डिंग द ॲक्सेस ऑफ रिसिप्ट्स ऑन द पेमेंट साईड ऑर ॲक्सेस ऑफ अ डेबिट ऑन द क्रेडिट साईड. म्हणजे आपण रिसिप्ट साईड आणि पेमेंट साईडची टोटल करणार आहोत सगळ्यात मेन पहिले. नंतर काय करणार आहे, आणि जी टोटल येईल ती टोटल म्हणजे आपल्या रिसिप्ट साईड जास्त आली. ओके, पेमेंट साईड कमी आली तर रिसिप्ट साईडमधून पेमेंट साईड मायनस करून आपण तिथं लिहिणार आहोत बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन टू बॅलन्स ब्रॉड डाऊन टू स्टार्ट द नेक्स्ट पिरियड. आणि हा बॅलन्स आहे तो पुढच्या वर्षी सिम्पल कॅशबुकचा हा काय असणार आहे, बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणजे ओपनिंग बॅलन्स असणार आहे. ओके, टू स्टार्ट द नेक्स्ट पिरियड सिन्स वन कॅन नॉट पे मोर दॅन वॉट वन हॅज ॲक्च्युअल रिसिव्ड द कॅश बुक रेकॉर्डिंग ऑनली कॅश ट्रान्झॅक्शन्स विल ऑलवेज हॅव ॲक्सेस ऑफ रिसिप्ट ओवर पेमेंट. ऑलवेज म्हणजे प्रत्येक वेळीस तुम्ही बघितलं ते रिसिप्ट साईड हीच जास्त येणारी. ओके, पेमेंट साईड ही कमी येणारी, कारण जोपर्यंत आपल्याला कॅश मिळणार नाही तोपर्यंत आपण कॅशचं पेमेंट करू शकणार नाही. ओके, म्हणून जास्त करून कॅश ही म्हणजे रिसिप्ट साईड ही जास्तच असते. एक वेळेस सेम येऊ शकते पण पेमेंट साईड जास्त येऊ शकत नाही. ओके, थँक्यू सो मच, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला. मी याच्या पुढे सगळे ट्रान्झॅक्शन सगळे इफेक्ट म्हणजे तुम्हाला जेवढं आहे जे टाईप्स आहेत ते सर्व पुढच्या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये मी एक्सप्लेन करणार आहेत. तर प्लीज तुम्ही पुढचा व्हिडिओ अटेंड करा. आधी जर तुम्ही चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. ओके, धन्यवाद.